मंडळी, जीवन जगत असताना मनुष्याला अनेक प्रकारच्या सुखाची प्राप्ती होते, तसेच अनेक प्रकारच्या दुःखांचा देखील सामना करावा लागतो। एकंदर सांगायचं काय तर हा जो संसार आहे, हा संसार दुःख आणि सुख यांनी भरलेला संसार आहे। दुःख सुख रूपी संसार हा आहे। मग अशा या सुखदुःख रूपी संसारामध्ये मनुष्याच्या या सुखदुःखाला कारणीभूत नेमकं कोण आहे? कोणामुळे मनुष्याला सुख प्राप्त होतं तर कोणामुळे मनुष्याला दुःखाची प्राप्ती होते? याच्याविषयी जर सांगायचं झालं तर श्रीमद भागवत महापुराणाच्या 11 स्कंदामध्ये कदरीव आख्यान येतं आणि या कदरीव आख्यानामध्ये मनुष्याच्या सुखदुःखाचं कारण सांगितलं। भागवत सांगतं, नायम जनो मे सुखदुःख हेतुर न देवतात्मा ग्रहकर्म कालाः मनःपरम कारणमामनन्ति संसार चक्रम परिवर्तयेत। म्हणजे काय तर तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला सुखदुःखाची प्राप्ती लोकांमुळे होते, तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमुळे, नातेवाईकांमुळे, मित्रांमुळे होते? तर नाही, हे तुमच्या सुखदुःखाला कारणीभूत नाहीये। त्यानंतर पुढे भागवत सांगतं की न देवतात्मा ग्रहकर्म कालाः, तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या सुखदुःखाला कारणीभूत देवता त्या ठिकाणी आहेत, देवामुळे सुखाची किंवा दुःखाची प्राप्ती तुम्हाला होते? यातही अजून सांगायचं झालं तर मनुष्याला असं वाटतं की दुःख देवामुळे प्राप्त होतं आणि सुख त्याच्यामुळे त्याला प्राप्त होतं। तर नाही, देवता सुद्धा तुमच्या सुखदुःखाला कारणीभूत नाहीयेत। त्यानंतर पुढं वर्णन येतं ग्रहकर्म कालाः, आकाशात जे ग्रह आहेत हे ग्रह तुमच्या सुखदुःखाला कारणीभूत आहेत का? तर भागवत म्हणतं नाही, हे ग्रह सुद्धा तुमच्या सुखदुःखाला कारणीभूत नाहीयेत। त्यानंतर तुम्ही जे कर्म करता ही कर्म तुम्हाला सुखदुःख देतात का? तर भागवत सांगतं नाही, ही कर्म सुद्धा तुम्हाला सुखदुःख देत नाहीत। मग तुमच्या सुखदुःखाला कारण कोण आहे? तर भागवत सांगतं मनःपरम कारणमामनन्ति संसार चक्रम परिवर्तयेत। या संसारामध्ये तुम्हाला सुखदुःख देणारं एकच कारण त्या ठिकाणी आहे, ते म्हणजे तुमचं मन। तुमच्या मनाने मानलं तर सुख त्या ठिकाणी आहे आणि तुमच्या मनाने मानलं तर या संसारात दुःखच जिकडे तिकडे तुम्हाला दिसेल। तुम्ही बघा, आपल्यापेक्षाही वाईट परिस्थितीमध्ये राहणारे अनेक लोक या संसारात सुखी आहेत आणि आपल्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत राहणारे अनेक लोक संसारामध्ये दुःखी आहेत। यातून सांगायचं काय तर माणसाचं मनच माणसाच्या सुखदुःखाला कारणीभूत आहे। मनाने जर मानलं तर सुख आहे आणि मनाने जर मानलं तर दुःख संसारात आहे। त्यामुळे माणसाने जीवन जगत असताना या आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं पाहिजे, कारण शास्त्रकार सांगतात मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः। माणसाचं मनच मनुष्याला संसारात अडकवतं आणि माणसाचं मनच मनुष्याला संसारातून मुक्त त्या ठिकाणी करतं। त्यामुळे जीवन जगत असताना या मनावर नियंत्रण मिळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। धन्यवाद। शुभम भवतु।